माझं नाव पलक आहे आणि घरी सगळे मला प्रेमाने पल्लू म्हणायचे. माझं वय 28 वर्ष आहे. आम्ही फक्त 2 भाऊ बहीण होतो. मला माझ्या भावावर खूप प्रेम होतं, कारण आईवडील गेल्यानंतर माझं संगोपन भावानेच केलं होतं. त्याने मला एक चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण दिलं आणि माझी पूर्ण काळजी घेतली. मी काही बोलण्याआधीच माझ्या गरजा समजून तो त्या पूर्ण करत असे. आम्ही फार श्रीमंत नव्हतो, पण भावाने मला कधीच कमी पडू दिले नाही. पण चांगलं खायला दिलं, चांगलं घालायला दिलं आणि माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा इच्छेचा सन्मान केला. त्यासाठी मी आजही त्याची ऋणी आहे. आयुष्यात चढ उतार येतच असतात. जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा भावाने माझं लग्न आपल्या आत्याच्या मुलाशी केलं. माझ्या लग्नापूर्वीच भावाचं लग्न झालं होतं, कारण माझ्या निघून गेल्यानंतर घर सांभाळायला कोणीच उरणार नव्हतं. माझ्या लग्नाच्या जवळपास 1 महिन्याआधी त्यानं आपल्या ऑफिसमधल्या सहकार्याशी लग्न केलं होतं, जी दिसायला खूप सुंदर होती आणि स्वभावानेही खूप छान होती. मला माझ्या वहिनीवर खूप प्रेम होतं आणि तिलाही माझ्यावर खूप स्नेह होता. आमच्याकडे काही पारंपरिक दागिने होते जे आईने भावासाठी साठवले होते आणि काही दागिने माझ्या हुंड्यातून आले होते. हे सगळे मिळून चांगलेच दागिने झाले होते. माझं सासरही चांगलं होतं, सधन आणि समजूतदार. सासरकडूनही मला खूप छान पाठवणी मिळाली होती, ज्यात बरेच दागिने होते. एकूण 10 ते 15 तोळ्यांचे दागिने तरी होतेच. भावाने मोठ्या थाटामाटात मला सासरी पाठवलं. माझ्या लग्नाचा पहिला दिवस इतका सुंदर गेला की बहुधा कुणाचाच इतका सुंदर नसावा. आज माझ्या लग्नाचा दुसरा दिवस होता आणि मी माहेरी आले होते. बहिणीने माझ्याकडून माझ्या दागिन्यांची विचारणा केली. मी म्हणाले, ते आज सकाळीच मी लॉकरमध्ये ठेवले. तेव्हा वहिनी म्हणाल्या, अगं ते माझ्याकडे ठेव. तुला माहीतच आहे, बँकेत ठेवले की टॅक्स वगैरेचा झंझट असतो. माझ्याकडे ठेवशील तर सुरक्षित राहतील. माझी एकमेव वहिनी होती आणि आम्हा दोघांमध्ये खूप प्रेम होतं. तिचं माझ्यावर जेवढं प्रेम होतं तेवढंच मलाही तिच्यावर होतं. तिला फक्त 1 महिना झाला होता घरात येऊन, पण असं वाटत होतं की ती वर्षानुवर्षे आमच्याच बरोबर राहिली आहे. त्या 1 महिन्यात तिने माझी जी काळजी घेतली त्यात मला माझ्या आईचा स्पर्श जाणवायचा. म्हणून मी तिला म्हणाले, ठीक आहे, मी संध्याकाळी अर्जुनसोबत बँकेत जाऊन दागिने काढते आणि तुम्हाला देऊन टाकते. आजच आम्ही बँकेत दागिने ठेवले होते, त्यामुळे मी म्हटलं की सहज काढता येतील. वहिनीने मान डोलावली आणि माझ्यासाठी चहा बनवायला गेल्या. चहा घेऊन आल्या. मग आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो, हसलो, आनंदी झालो. भाऊही खूप खुश होते. मलाही खूप समाधान वाटत होतं. भावाने मला खर्चासाठी भरपूर पैसे दिले, जेणेकरून लग्नानंतर सुरुवातीच्या काळात मला काही अडचण येऊ नये. जरी अर्जुन स्वतः चांगल्या स्थितीतला माणूस होता, तरी भावाचं प्रेम वेगळंच होतं. संध्याकाळी चहा झाल्यावर आम्ही निवांत झालो, तेव्हा अर्जुन मला घेऊन आला आणि आम्ही थेट बँकेत गेलो. तिथून मी माझे दागिने काढले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन वहिनीला देऊन टाकले. मी माझ्या सासरी खूप सुखी होते. अर्जुन हे खूप श्रीमंत व्यापारी होते. त्यांचा मोठा व्यापारी घराणं होतं आणि त्यांचा परदेशात सतत प्रवास चालू असायचा. मीही त्यांच्यासोबत अनेक वेळा परदेशात फिरायला गेले होते. त्यांनी मला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. कधी आम्ही कॅनडात असायचो तर कधी जपानमध्ये. त्यांचा व्यवसाय उत्तम चालला होता आणि सतत भरभराटीकडे जात होता. माझ्या सासरच्यांना याबाबत काहीही हरकत नव्हती. ते म्हणायचे, आपण सून कामासाठी आणलेली नाही, ती आपल्या मुलाच्या आनंदासाठी आहे. जिथे मुलगा जाईल तिथे सूनही जाईल. मी कधीच घरात कुठलंही काम केलं नव्हतं. मी माझ्या इच्छेने उठायचे, झोपायचे, खायचे प्यायचे. अर्जुन खूप चांगले पती होते. त्यांचं पूर्ण लक्ष माझ्यावर असायचं. त्यांनी मला प्रत्येक सुख दिलं. आमच्या लग्नाला बरीच वर्षे झाली होती, पण त्यांनी मला नेहमी आनंदीच ठेवलं. जेव्हा मी गरोदर झाले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खास नर्स ठेवली, जेणेकरून मला काही अडचण येऊ नये. बाळ जन्मण्यापूर्वीच अर्जुनने दुबईमध्ये एक घर घेतलं आणि कुटुंबियांच्या संमतीने मला दुबईला घेऊन गेला. मी आता दुबईत राहू लागले.
माझे भाऊ मध्यमवर्गीय होते. त्यांच्याकडे फारसा पैसा नव्हता, पण ते त्यांच्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. सर्व काही छान चाललं होतं. भाऊ आणि वहिनी त्यांच्या घरी सुखात होते आणि मी माझ्या घरी. जेव्हा भावाच्या घरी पहिला मुलगा झाला तेव्हा मी त्याला सोन्याची अंगठी आणि भरपूर चांदी भेट दिली होती. त्याच्यासाठी वेगळी खोलीही तयार करून दिली होती. मी माझ्या माहेरच्या लोकांवर भरपूर खर्च केला आणि अर्जुनला यावर कधीच आक्षेप नव्हता. मात्र जसं जसं माझं राहणं, पेहराव, फिरणं वहिनीने पाहायला सुरुवात केली तसं तिला न कळत्या कारणाने माझ्याबद्दल खिन्नता वाटू लागली. ती मला म्हणायची, तू तुझ्या पैशांचा अभिमान आम्हाला दाखवतेस म्हणून रोज इकडे यायला निघतेस. मी आता दुबईला गेल्यानंतरही वहिनीचं वागणं अधिकच कठोर होत गेलं. काळ जसजसा पुढे गेला वहिनीचं माझ्याबद्दलचं वर्तन खूपच बदलायला लागलं. ती माझ्यावर देव जाणे का पण जळायला लागली होती. प्रत्येक गोष्टीवरती टोचून बोलायची. तिचा बोलण्याचा स्वर खूप कठोर झाला होता आणि ती माझ्याशी खूप विचित्र वागू लागली होती. जेव्हा मी भावाशी आणि माझ्या भाच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करायचे तेव्हा वहिनी काहीतरी कारण सांगून टाळायची. माझं लग्न झाल्यापासून आणि मी दुबईला गेल्यानंतर एकदाही तिनं मला भावाशी नीट बोलू दिलं नव्हतं. जेव्हा मी भावाला फोन करायचे तेव्हा त्याचा नंबर नेहमी व्यस्त लागत असे. बहुतेक वहिनीने भावाच्या मोबाईलमधून माझा नंबरच ब्लॉक केला असावा आणि जेव्हा मी वहिनीला फोन करून भावाशी बोलायचं म्हणायचे तेव्हा ती काही ना काही कारण काढून विषय बदलायची. ही गोष्ट मला खूप दुःखद वाटायची, पण मी करणार तरी काय. एक दिवस असंच बसले असताना मला आठवले की मला वहिनींकडून माझ्या दागिन्यांबाबत विचारणं करायला हवं, कारण ते किमान 15 तोळ्यांचे दागिने होते. काही माझ्या आईची आठवण होते आणि काही माझ्या सासूबाईंनी दिलेले. सोन्याचे झुमके, बांगड्या, बाळ्या हे सगळं मी वहिनीकडे ठेवून गेले होते. दुबईला येण्याआधीच हे दागिने माझ्यासोबत मी घ्यायला हवे होते, पण ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अर्जुनने दुबईत मला भरपूर नवीन दागिने करून दिले होते, पण हे जुने दागिने माझ्या आईची आठवण आणि माझ्या सासरची परंपरा होते. ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले कौटुंबिक दागिने होते. एक दिवस अर्जुननेही मला विचारलं, तुझे जुने दागिने कुठे आहेत? मी म्हणाले, तुम्हाला आठवतं ना, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी ते वहिनीकडे ठेवले होते. अर्जुन म्हणाले, तुला दुबईला येण्याआधीच ते परत घ्यायला हवे होते. तुला माहिती आहेच, व्यवसायात चढ उतार येत असतात. आपण ते कुठे सुरक्षित ठेवू शकलो असतो म्हणजे गरजेच्या वेळी उपयोगी पडले असते. अर्जुनचं बोलणं माझ्या मनाला लागलं. मला पश्चाताप होऊ लागला की मी इतकी बेफिकीर कशी राहिले. तरीसुद्धा मला माझ्या वहिनीवर विश्वास होता. शेवटी ती माझी लाडकी वहिनी होती आणि मी तिची लाडकी नणंद. म्हणून एक दिवस मी तिला फोन केला तर ती म्हणाली, मी तुझे दागिने खाऊ का गं? माझ्याकडे देवाच्या कृपेने आधीच खूप दागिने आहेत. मला तुझे दागिने कशाला हवेत? आणि तू तर आता खूप मोठी श्रीमंत झाली आहेस. तुझा नवरा मोठा व्यापारी आहे. माझ्यावर रुबाब झाडू नको. मी शांतपणे म्हणाले, वहिनी, मी रुबाब झाडत नाही. मी फक्त एवढंच विचारत होते की ते दागिने तुमच्याकडे सुरक्षित आहेत ना? तेव्हा ती झटकन म्हणाली, हो हो, माझ्याकडेच आहेत. जेव्हा तू परत येशील तेव्हा त्याला तुझे दागिने परत देईन. मी ते खाणार थोडीच आहे. एवढं बोलून तिने फोन ठेवला. मी पुन्हा माझ्या रोजच्या कामात व्यस्त झाले. 6 महिन्यानंतर माझा मुलगा जन्माला आला. त्या आनंदात अर्जुन मिठाई वाटण्यासाठी घराबाहेर गेले होते. हातात मिठाईचे डबे घेऊन आनंदाने रस्ता पार करत होते आणि तेवढ्यात एक मोठा ट्रक वेगाने येऊन त्यांना जबरदस्त धडक देऊन गेला. ते रक्तात भिजून रस्त्यावर पडले. लोक म्हणाले की हा पोलिसांचा मामला आहे, म्हणून कोणीही त्यांना हात लावण्याची किंवा जवळ जाण्याची हिंमत केली नाही आणि म्हणूनच त्यांच्या श्वासांची जी काही उरलेली आस होती तीही त्या रस्त्यावरच थांबली. किती वाईट वाटतं. काश मी त्यावेळी तिथे असते आणि त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले असते तर आज अर्जुन माझ्यासोबत असते. मी घरात खूप आनंदात माझा मुलगा कियानसोबत खेळत होते. तेवढ्यात अचानक दरवाजावर जोरात ठोका झाला.
मी धावत जाऊन दरवाजा उघडायला गेले आणि नोकराणीला सांगितलं, तू कियांची काळजी घे, मी बघते कोण आला आहे. जसा मी दरवाजा उघडला, माझ्यासमोर एक पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला मृतदेह ठेवलेला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे चेपलेला, शरीराचे तुकडे वेगवेगळीकडे विखुरलेले, सगळ्या हाडांना तडा गेलेला होता. मी एकदम घाबरून गेले आणि विचारलं, हे कोणाचं प्रेत आहे? माझे पती तर घरी नाहीत, तुम्ही जाऊ शकता. ते दोघं म्हणाले, मॅडम थोडं धैर्य ठेवा, हे प्रेत तुमच्या पतीचंच आहे. त्यांचं अपघातात निधन झालं आहे. कृपया स्वतःला सावरून घ्या. आम्हाला त्यांचा अंतिम संस्कार करायचा आहे. मी जोरजोरात रडू लागले, पण मला सांभाळायला कोणीच नव्हतं. अर्जुनच्या अंतिम संस्कारानंतर सगळेजण निघून गेले आणि मी पूर्णपणे एकटीच राहिले. माझं कोणीही नव्हतं. मी माझ्या मुलाला मिठीत घेऊन सारखी रडत राहायची. अर्जुनची खूप आठवण यायची. त्यांनी माझी खूप काळजी घेतली होती आणि ते मला अतिशय प्रेम करत होते. मी अजूनही दुबईमध्येच होते. भारतात परतण्यासाठी काही कागदपत्रांची प्रक्रिया सुरू होती. आता आमचा दुबईचा सगळा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता. अर्जुनने बँकेकडून जेवढं कर्ज घेतलं होतं ते सगळं एकत्र करून सरकारकडून आमचं सगळी मालमत्ता ताब्यात घेतली गेली होती. आता माझ्याकडे राहायला घर नव्हतं, जमीन जुमला नव्हता आणि एक पैसाही नव्हता, कारण सगळं सरकारकडे गेलं होतं. कागदपत्रांच्या प्रक्रियेमध्ये खूप वेळ गेला. जवळपास 1.5 महिन्यानंतर माझा आणि कियांचा व्हिसा लागला. आम्ही भारतात परत आलो. मी माझ्या सासरी आले. घरात शोकाचं वातावरण होतं. मीही खूप दुःखी होते, कारण मी माझ्या पतीला गमावलं होतं. भाऊ आणि बहिणी आमच्या घरी आले. त्यांनी शोक व्यक्त केला आणि निघून गेले. वहिनीने माझ्याशी फारसं काही बोलणं केलं नाही, जरी मला त्यांच्याशी माझ्या दागिन्यांबद्दल बोलायचं होतं. माझ्याकडे आता 2 रुपयांचंही काही शिल्लक नव्हतं. मी ते दागिने विकून आपला गुजराण करण्याचा विचार केला होता आणि एखादा छोटा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं होतं. काही दिवस सासरच्यांनी मला घरात ठेवलं, पण नंतर दीर आणि दिराणीने थेट सांगितलं, आता तुझा या घराशी काही संबंध नाही, तू इथे राहण्याची हक्कदार नाहीस. त्यामुळे चांगलं होईल की तू तुझ्या भावाच्या घरी निघून जा, नाहीतर आम्हाला तुला जबरदस्तीने इथून काढावं लागेल. मी शांतपणे माझा सामान बांधला आणि भावाला फोन केला की तो मला येऊन घेऊन जावं. अर्जुनच्या जाण्यानंतर माझं आयुष्य दुःखाचं दुसरं नावच झालं होतं. सासू सासऱ्यांनी तर मौनच धारण केलं होतं आणि दीर-दिराणी माझा आणि माझ्या मुलाचा खर्च उचलायला तयार नव्हते. जेव्हा अर्जुन जिवंत होते त्यांनी या सगळ्यांचा पूर्ण खर्च चालवला होता. पण वेळ येताच नाती कशी बदलतात हे मला आता जाऊन कळालं. मी भावाला फोन केला आणि माझा सामान घेऊन खोलीतून बाहेर येऊन अंगणात बसले आणि भावाची वाट पाहू लागले. भाऊ लगेच आले. त्यांनी शांतपणे माझा सामान उचलला आणि मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. ना त्यांनी काही विचारलं ना मी काही सांगितलं. गाडीमध्ये पूर्णपणे शांतता होती. वाट अशी जात होती जणू एखादं ओझं वाहून नेलं जातंय. मी फक्त खिडकीतून बाहेर बघत राहिले आणि मनात विचार करत राहिले की आता माझं आयुष्य कोणत्या वळणावर आलं आहे. ना नवरा राहिला ना सासर उरलं आणि आता फक्त भावाचंच घर माझं शेवटचं आश्रयस्थान उरलं आहे. माहीत नाही वहिनीचं आता माझ्याशी कसं वागणं होईल, कारण त्यांचं वागणं आधीच माझ्याबाबत बदलत होतं. त्या तर मला पाहायलाही आवडत नव्हत्या. आता आईवडिलांच्या घरी माझ्याशी कसं वागणं होईल याच विचारांनी माझ्या मनात हजारो शंका आणि भीती निर्माण झाली होती. हे सगळं गमावून मी माझ्या माहेरी परत येत होते. सुरुवातीला वहिनीचं वागणं खूप चांगलं होतं. त्या गोड शब्दात बोलायच्या आणि माझं मन हलकं करण्याचा प्रयत्न करायच्या, पण काहीच दिवसात त्यांच्या बोलण्यात कटुता येऊ लागली. जेव्हा भाऊ कामावर जायचे तेव्हा त्या माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घ्यायच्या. झाडू, पोछा, भांडी, कपडे सगळी जबाबदारी माझ्यावर टाकायच्या.
जेवायच्या वेळी उरलेलं थंड झालेलं अन्न माझ्या वाट्याला यायचं आणि मी काही बोललेच तर त्या कठोर शब्दात उत्तर द्यायच्या. भावासमोर मात्र त्या खूप सौम्य आणि प्रेमळपणे वागत, जणू त्यांच्या मनात माझ्यासाठी खूप जागा आहे. पण जसा भाऊ घराबाहेर पडायचा त्याचं वागणं एकदम बदलायचं. त्याच्या बोलण्यात तिरस्कार असायचा आणि वागण्यात अपमानाची झलक असायची. जणू मी या घराची जबाबदारी नाही तर एक ओझा आहे. त्या नेहमी म्हणायच्या, तू तर अपशकुनी आहेस. आधी नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलं, मग आता सासरनंही तुला बाहेर फेकून दिलं आणि आता भाऊ काही कमवायला लागला की त्याच्या घरी येऊन बसलीस. देव जाणे केव्हा तुझ्यापासून आमची सुटका होईल. ही गोष्ट माझ्या मनावर दगडासारखी बसायची. त्या प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारायच्या. कधी म्हणायच्या, आता तू एक ओझं झाली आहे, तुझं कुठेच ठिकाण नाही आणि तुला आम्हालाच सांभाळावं लागतंय. कधी म्हणायच्या, आमचं नशीबच खराब आहे म्हणून तू आमच्या वाट्याला आलीस. त्या माझ्या खाण्यापिण्यावरही आक्षेप घ्यायच्या. मी जर 2 घास खाल्ले तर लगेच म्हणायच्या, हे घर काही दानधर्माचं स्थान नाही की जे वाटेल ते खा. मी आजारी असले की औषधंसुद्धा द्यायला नकार द्यायच्या आणि म्हणायच्या, तुझ्या दुखण्याचा भार उचलणं हे आमचं काम नाही. एक दिवस तर कहरच झाला जेव्हा त्यांनी माझ्या कपड्यांवर आणि दागिन्यांवर मला टोमणे मारायला सुरुवात केली. म्हणाल्या, तू इथे येऊन सुद्धा तुझं थाट दाखवणं थांबत नाहीस. अजूनही तुला लाज वाटत नाही का? मी आता शांत राहायला शिकले होते. मी फक्त मनातल्या मनात तडफडत होते. सगळं ऐकत होते, सहन करत होते आणि गप्प बसले होते. कारण मला माहीत होतं की मी काही बोलले तरी ना कोणी विश्वास ठेवेल ना कोणी माझा पक्ष घेईल. आता वहिनींनी भावाचे कान भरणं सुरू केलं होतं. त्यांच्या चतुराईमुळे भाऊचं हृदयही माझ्याबाबत कठोर होत चाललं होतं. जो भाऊ कधी माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचा तो आता माझं बोलणंसुद्धा ऐकायला तयार नव्हता. मी जर काही हवं असं सांगितलं किंवा काही मागितलं तर लगेच त्रासिक चेहरा करत म्हणायचा, तुझ्या बहिणीकडून घे, माझ्याकडे काही नाही. त्याच्या बोलण्यात आता तो आपुलकीचा सूर राहिला नव्हता जो पूर्वी असायचा. आता तोही माझ्याशी असं वागायचा जसं मी काही परकी आहे किंवा त्याच्यावर लादलेलं ओझं आहे. माझं दुःख त्याच्यासाठी काहीच महत्त्वाचं उरलं नव्हतं. मी दिवसेंदिवस एकटेपणात गुरफटत चालले होते आणि प्रत्येक दिवसाबरोबर स्वतःच्या अस्तित्वाची क्षुल्लकता अधिकाधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. माझा मुलगा आता मोठा होत होता. त्याच्या गरजाही दिवसेंदिवस वाढत होत्या. कधी कपडे, कधी पुस्तकं, कधी फी, तर कधी औषधांचा खर्च. प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवीन परीक्षा ठरत होती. मी खूप विचार करून एक दिवस धीर करून वहिनींना म्हणाले, वहिनी, माझा जो दागिना तुमच्याकडे ठेवला होता तो कृपया मला परत द्या. म्हणजे मी तो विकून माझा आणि माझ्या मुलाचा काही खर्च भागवू शकेन. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला आणि त्या काही बोलणारच होत्या. इतक्यात भाऊ घरी आले. त्यांना माझं बोलणं ऐकू आलं आणि त्यांनी संतापून माझ्याकडे पाहिलं आणि मोठ्याने ओरडले, तुला काय सिद्ध करायचं आहे? मी तुझे खर्च नाही भागवत का? तुला काही कमी आहे का? मग काय म्हणून तू दागिना मागतेस? आता माझ्यावरच संशय करत आहेस? मी स्तब्ध उभी राहिले. माझे शब्दच हरवून गेले होते. कारण माझा हेतू संशय घेण्याचा नव्हता, फक्त माझी गरज मांडायची होती. पण माझ्या गरजेलाही टोमण्यांचं रूप दिलं गेलं. मी अनेक वेळा बहिणींना त्या दागिन्यांबद्दल विचारलं. नम्रतेनंही सांगितलं, विनवण्या केल्या, पण प्रत्येक वेळी त्या काहीतरी कारण सांगून विषय बदलायच्या. कधी म्हणायच्या, अजून वेळच नाही मिळाला. कधी म्हणायच्या, ठेवला कुठे आहे ते आठवत नाही. कधी म्हणायच्या, पाहते नंतर. त्याच्या वागण्यात स्पष्टपणे टाळाटाळ दिसत होती. जणू त्या जाणून बुजून मला फसवत होत्या. मी मनातून संतप्त व्हायचे आणि प्रत्येक वेळी नव्या आशेने विचारायचे. पण उत्तर नेहमीच असं असायचं की जणू त्यांना दागिने परत द्यायचेच नसेल. मी माझ्या सर्व शक्यतेने प्रयत्न केले होते. नम्रतेने सांगितले, विनवण्या केल्या, आग्रह केला.
गप्प बसून सगळं सहन केलं. पण आता माझा संयम तुटत चालला होता. मी मनाशी ठरवलं होतं की आता काहीही झालं तरी मला माझे दागिने परत घ्यायचेच आहेत. यावेळी मी मागे हटायचं नाही, हे मी ठरवून टाकलं होतं. म्हणून मी संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागले. भाऊ घरी आले तेव्हा सगळे बैठक खोलीत बसले होते. मी संधी साधून वहिनींना थेट आणि स्पष्टपणे सांगितलं, वहिनी, आज मला काहीही झालं तरी माझे दागिने परत हवे. तो माझ्या कठीण काळातला एकमेव आधार आहे आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी तो तुमच्याकडे विश्वासाने दिला होता. आज 4 वर्ष उलटली आहेत आणि आता त्याची खूप गरज आहे. कृपया ते दागिने मला परत द्या. माझं बोलणं ऐकून वहिनीने क्षणभरही न थांबता अतिशय शांतपणे उत्तर दिलं, कुठले दागिने? ते तर चोरी गेले होते. माझ्या डोळ्यांसमोर अंधारून आलं. माझं काळीज जणू कोणी मुठीत घट्ट दाबून पकडलं होतं. मी सुन्न झाले. हे सगळं केव्हा घडलं, कसं घडलं आणि का मला याबद्दल काहीही सांगितलं नाही? हे खरं होतं की हा आणखी एक बनावट? खरंच माझे दागिने चोरीला गेले होते की हे आधीपासूनच ठरवलेलं खोटं होतं? माझी जीभ अडकली आणि मनात हजारो प्रश्न निर्माण झाले, ज्यांची उत्तरं कुठेच नव्हती. भाऊंनी रागाने वहिनींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि संताप एकाच वेळी दिसत होतं. आणि मग ते कडक आवाजात म्हणाले, जर ते दागिने तिने तुझ्याकडे विश्वासाने ठेवले होते तर ते चोरी कसे झाले? तू मला का नाही सांगितलं? वहिनी घाबरल्या आणि लगेच म्हणाल्या, नाही, मी कुठे ठेवले होते? ही बाईच निघण्याआधी स्वतःच माझ्याकडून घेऊन गेली होती आणि आता माझ्यावरच आरोप करत आहे. कदाचित हिनेच कुठे विकले असतील, जेणेकरून नंतर माझ्यावर दोष टाकता येईल. मी ऐकतच राहिले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी वहिनींच्या डोळ्यात पाहिलं. तिथे केवळ आरोप होते, खोटं होतं, फसवणूक होती आणि एक अशी कपटबुद्धी होती जी मला माझा शेवटचा आधारही हिरावून घ्यायचा होती. मी माझ्या भावाकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यातून सत्य पाहायची याचना करत. पण माझ्या मनात एक भीतीही होती की ते या खोट्याच्या जाळ्यात अडकतील. भाऊ माझ्या दिशेने आले आणि एक जोरदार चापट माझ्या गालावर मारली. मी स्तब्ध उभी राहिले. ना मी काही बोलू शकले, ना रडू शकले. माझ्यासाठी तो एक साधा मार नव्हता, तो माझ्यावरच्या विश्वासाचा मृत्यू होता. त्यांनी क्षणभरही विचार न करता वहिनींच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मला दोषी धरलं. माझ्या मनात प्रचंड वेदना होत होत्या, पण मी काहीही बोलले नाही, कारण आता माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होतं. मी शांतपणे सगळं सहन करत राहिले. भाऊ तर मला लहानपणापासून ओळखत होते. मी माझेच दागिने त्यांच्या घरातून का चोरून नेईन? मी असं काही का करीन? माझ्या मनात हाच प्रश्न होता आणि मी भावाला सांगायचंही खूप इच्छित होते की भाऊ समजून घ्या, मी माझेच दागिने का चोरीन. पण वहिनींनी लगेच पुन्हा आरोप केला की मी त्यांच्याकडून दागिने घेऊन आता त्यांचा संसार उद्ध्वस्त करायला आले आहे, कारण माझं स्वतःचं घर बिघडलं आहे. जसं वहिनींनी हे बोललं, ही माझ्याशी सूड घेत आहे, तसं मी हादरून गेले. कसला सूड? मी तर त्यांच्यावर खूप प्रेम करत होते, त्यांचा आदर करत होते. तर मग मी का त्यांच्यावर सूड घेईन? त्या अशा का विचार करत आहेत? माझ्या भावाने माझ्या मुलाला उचललं आणि माझा हात पकडून मला ओढत वरच्या मजल्यावर खोलीत नेलं आणि तिथे मला बंद करून टाकलं. 2 दिवस झाले होते. ना मला खाण्यासाठी काही मिळालं होतं, ना पिण्यासाठी पाणी. माझ्या मुलाच्या उपासमारीनं भरून आलेल्या रडण्याच्या आवाजाने माझं काळीज छिन्नभिन्न झालं होतं. रात्री मी खिडकीतून बाहेर पडून माझ्या मुलासाठी दूध आणायला खाली जायचं ठरवलं, पण वहिनीने मला थांबवलं. स्वयंपाकघर आधीच कुलूप लावून बंद करण्यात आलं होतं आणि मला काहीही घेण्याची परवानगी दिली नव्हती. माझा मुलगा मोठमोठ्याने रडत होता. उपाशीपोटी त्याला हुंदके आवरत नव्हते. छताच्या मागच्या बाजूला एक जुना जिना होता. तिथे मी हळूच खाली उतरले आणि शेजाऱ्याच्या घरात गेले. तिथून मी एक छोटीशी भाकरी आणि थोडंसं दूध घेतलं आणि माझ्या मुलाला दिलं.
निदान काही वेळासाठी तरी त्याला चैन मिळावा म्हणून. मी माझ्या मुलाला खाऊ घालत होते आणि आकाशाकडे पाहून रडत होते. देवाला विचारत होते की माझ्या नशिबात अजून काय लिहिलं आहे. इतकी बेइज्जती तर माझी कधीही झाली नव्हती. मी माझाच सामान चोरल्याच्या आरोपाखाली एका खोलीत बंदिस्त झाले होते. आणि माझा भाऊ, तो असं कसं करू शकतो? तो मला लहानपणापासून ओळखतो, माझ्यावर विश्वास करतो. कदाचित आता त्याच्या दृष्टीने बायको बहिणीपेक्षा प्रिय झाली होती. बहिणीला आधीची ती जागा, ती इज्जत त्याच्या डोळ्यात उरली नव्हती. माझी भूक आता कळसाला पोहोचली होती. मी पोटावर कपडा बांधून ठेवला होता, म्हणजे कदाचित थोडा त्रास कमी होईल म्हणून. शरीर थकत चाललं होतं आणि डोळ्यांसमोर अंधार पसरत होता. मी वारंवार विचार करत होते की मी कुठल्या बापाची शिक्षा भोगते आहे. मी असं काय केले की माझ्यावर हे सगळं ओढवलं? मी आकाशाकडे पाहिलं आणि देवाला साकडं घातलं. हे देवा, माझा काय दोष आहे? तू कुठं आहेस? का पाहत नाहीस? माझी मदत कर. माझा आक्रोश ऐक. मी जोरजोराने दरवाजा ठोठावू लागले. प्रत्येक श्वासासोबत माझा आवाज कमकुवत होत चालला होता. पण मी हार मानली नाही. शेवटी 5व्या दिवशी बहिणीने थोडी दया दाखवत दरवाजा उघडला आणि मला घराबाहेर नेऊन दिलं. ती उपहास करत हसली आणि म्हणाली, पाहिलंस ना, माझ्याशी उलगडण्याचा परिणाम. आता समजलं का? मी काहीच बोलले नाही, फक्त त्या अपमानाला मनात साठवून घेतलं. मी धावत स्वयंपाकघरात गेले आणि माझ्या बाळासाठी काहीतरी खाण्याची घाईघाईने तयारी करू लागले. तेव्हाच वहिनी मागून ओरडली, मी तुला काहीतरी सांगितलं आहे. जर तुला आता कळालं असेल तर त्या दागिन्यांचा विषय पुन्हा कधीच करू नकोस. मी वळून तिच्याकडे पाहिलं आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, ते दागिने माझे हक्काचे आहेत आणि मी ते असेच सोडून देणार नाही. ना मी घाबरणारी आहे, ना मी मागे हटणारी आहे. मी प्रत्येक परिस्थितीत माझा हक्क मिळवणारच, हवं तर कोणीही काहीही करावं लागेल. वहिनी रागाने म्हणाली, जर तू पुन्हा दागिन्यांचा विषय काढलास तर मी तुला या घरातून बाहेर काढून टाकीन आणि मग पुन्हा या घरात पायही ठेवू शकणार नाही. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, वहिनी, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. 5 दिवस तर आधीच उपाशी ठेवून शिक्षा दिली, आता यापेक्षा अधिक काय कराल? मी आता घाबरणारी नाही. आज भाऊ घरी येऊ द्या, सगळ्यांसमोर निर्णय होईल आणि खरी गोष्ट समोर येईल. मी ठरवलं होतं की आता मी गप्प बसणार नाही. अत्याचार सहन करण्याची वेळ निघून गेली आहे. आता तर मी तुमच्याशी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्याशी जे वागलात तसं वागणं तर एखादा शत्रूही आपल्या शत्रूशी करणार नाही. जर तुम्हाला दागिने हवेच होते किंवा जर तुम्ही त्यांचा उपयोग केला होता तर मला सरळ सांगायचे होते. असं खोटा आरोप करायची गरज नव्हती. आता तुम्हालाही माहीत आहे की ते दागिने माझ्याकडे नव्हते, ते तुमच्याकडेच होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हीच तर ते माझ्याकडून घेतले होते. संपूर्ण दिवस मी गप्प बसून घरातली सगळी कामं केली. झाडू, पुसायला, भांडी, कपडे सगळं केलं. संध्याकाळी जेव्हा भाऊ घरी आले तेव्हा मी धीर एकवटून म्हणाले, भाऊ, तुम्ही घरात CCTV कॅमेरे बसवले आहेत ना? तर मी इच्छा व्यक्त करते की कृपया ते फुटेज तपासा आणि घराची तपासणी करा, कारण मी ते दागिने घेऊन गेले नव्हते. 5 दिवस मला शिक्षा दिली गेली, खोलीत बंद केलं, उपाशी ठेवलं. पण आता तरी या गोष्टीची चौकशी करा, कारण ते दागिने मी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वहिनीला दिले होते आणि ते 10 तोळ्याचं सोनं होतं. असं सोनं अचानक कुठे जाऊ शकतं? जर मी ते नेलं नाही तर मग ते कुठे गेले? माझं बोलणं ऐकून भाऊ शांत झाले, पण मी मनाशी ठरवलं होतं की आता हे प्रकरण इथेच थांबवायचं नाही. भाऊ म्हणाले, हो, बरोबर आहे. आपल्याला CCTV चेक केला पाहिजे आणि आधी घराची नीट चौकशी करायला हवी. नेमकं काय झालंय हे बघूया. मी म्हणाले, भाऊ, आधी संपूर्ण घराची नीट तपासणी करा, म्हणजे कुणावर शंका उरणार नाही. भाऊंनी लगेच तपासणी सुरू केली आणि एक एक खोली पाहू लागले.
जेव्हा वहिनीच्या तिजोरीची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी पाहिलं की एक बॅग कागदात गुंडाळलेली तिजोरीच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेली होती. बाकी सगळ्या गोष्टी नीट ठेवल्या होत्या आणि तिजोरी उघडी होती. पण ही बॅग का बंद होती हे सगळ्यांना आश्चर्य वाटण्यासारखं होतं. भाऊंनी ती बॅग काढली आणि त्यावरचं पॉलिथिन व कागद काढलं आणि जे दिसलं ते पाहून सगळे थक्क झाले, कारण ती बॅग माझ्याच दागिन्यांनी भरलेली होती. तेच नेकलेस, त्याच बांगड्या, तोच हार आणि कानातले जे मी स्वतःच्या हातांनी वहिनीला दिले होते. सगळं जसंच्या तसं तिथे होतं. आता खरी गोष्ट सगळ्यांसमोर आली होती. भाऊनी रागाने वहिनीकडे पाहिलं आणि काहीही न बोलता ती बॅग उचलून मला दिली. मग ते माझ्याकडे पाहून लाजून म्हणाले, माफ कर पलक, माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी शांतपणे म्हणाले, भाऊ काही हरकत नाही, पण मला एकच विनंती आहे, कृपया तुम्ही CCTV फुटेज नक्की पहा, म्हणजे खरं सर्वांसमोर येईल. भाऊंनी लगेचच कॅमेरे तपासायला लागले. जेव्हा रेकॉर्डिंग पाहिलं गेलं तेव्हा सर्वजण थक्क झाले. स्क्रीनवर स्पष्ट दिसत होतं की वहिनी एका अनोळखी माणसासोबत बाहेर जात होत्या आणि त्यांच्या हातात तोच दागिन्यांचा बॅग होता. भाऊंनी लगेच CCTV बंद केला आणि रागाने म्हणाले, पलक तू तुझ्या खोलीत जा. मी तशीच गप्प उभी राहिले आणि हळूच म्हणाले, भाऊ मला माफ करा. मी कधीच तुमच्या घरात वाद किंवा भांडण उभं करणं ठरवलं नव्हतं, पण माझा नाईलाज होता. माझ्याकडे ना पैसे होते ना कोणतं पाठबळ. मी फक्त माझ्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी लढत होते. हे दागिनेच माझ्या शेवटचा आधार होते, म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. जर मी गप्प बसले असते तर कदाचित कायमचं सगळं गमावलं असतं. म्हणूनच मी सत्याच्या बाजूने उभी राहिले, चौकशी केली, कारण ते माझं आणि माझ्या मुलांचं हक्काचं होतं आणि आता त्या हक्काची आम्हाला गरज होती. आम्ही आयुष्यभर तुमच्या तुकड्यांवर नाही जगू शकत. माझं शिक्षण इथंच झालं, मला नीट वाढवलं, माझं लग्न मोठ्या थाटामाटात लावलं. मग आता मी कोणावर तरी अवलंबून का जगावं? म्हणून मी हे दागिने विकून काही छोटंसं काम सुरू करणार होते आणि आता हे दागिने मला परत मिळाले आहे. पण मला अजूनही समजत नाही की वहिनींनी का खोटं बोलून ते दागिने माझ्यापासून लपवले. भाऊंनी रागाच्या भरात वहिनींना एक जोरदार चापट मारली. त्यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. ते चिडून ओरडले, शेवटी तू हे सगळं माझ्या बहिणीसोबतच का केलंस? तिने तुझं काय वाईट केलं होतं? ती तर फक्त इज्जतीने या घरात राहू इच्छित होती. तुझ्या मनात एवढी द्वेषभावना का होती? आणि तो माणूस कोण आहे जो CCTVमध्ये दिसतोय, जो माझ्या गैरहजेरीत आपल्या खोलीत आला, तुझ्याशी भेटला आणि नंतर तोच दागिन्यांचा बॅग घेऊन गेला आणि काही वेळाने परत येऊन तोच बॅग तुला परत देऊन गेला? शेवटी हे सगळं काय आहे? मला याचा पूर्ण हिशोब पाहिजे. वहिनीचं बोलणं अडखळायला लागलं. त्या काहीच बोलल्या नाही, फक्त नजर खाली घालून गप्प उभ्या राहिल्या. भाऊनी त्यांच्या खांद्याला झटकत म्हणाले, बोल ना, गप्प का आहेस? उत्तर दे. तुझं हे मौन सगळं काही सांगून जातंय. आता तू कुठलंच नवीन खोटं बोलू शकत नाही. सत्य समोर आलंय, म्हणून आता जे आहे ते साफ सांगून टाक. नाहीतर मी काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही. आणि हे तू जाणतेस की मी तुला सोडायला वेळ लावणार नाही. तुझ्यासारखे मला 1000 मिळतील. मी तुझ्यामुळे माझ्या बहिणीला उपाशी पोटी ठेवलं आणि तिला शिक्षा दिली, फक्त तुझ्यामुळेच. आणि तू तर परक्या माणसांशी संबंध ठेवतेस. तुला लाज कशी वाटत नाही? माझ्या भावाचा राग आता मर्यादेपलीकडे गेला होता. वहिनीने नजर खाली घालत हळू आवाजात सांगितलं, तो माझा कॉलेजमधला मित्र होता, मोहन. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. कॉलेजमध्ये आमची खूप गाढ मैत्री झाली होती. तो त्याच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचा आणि मी देखील त्याच्यावर खूप विश्वास ठेवायला लागले होते. सुरुवातीला फक्त बोलणं व्हायचं, पण हळूहळू आमचं नातं गहिरं झालं. मग आम्ही कॉलेजबाहेर देखील भेटायला लागलो. लग्नाआधी आमचं एकमेकांशी खूप जवळचं नातं झालं होतं. घरच्यांना या गोष्टींचा पत्ता लागला आणि तुझं स्थळ आलं.
तू मोहनपेक्षा देखणा होतास आणि घरच्यांना देखील योग्य वाटलं, म्हणून मी तुला निवडलं. तुला वाटलं की मी तुला आवडू लागले आणि तूही मला आवडायला लागलास, म्हणून मी मोहनपेक्षा तुला योग्य समजलं. लग्न ठरताच मी मोहनशी संबंध तोडले. पण लग्नानंतर तो मला सतत फोन करायचा, मेसेज करायचा, ईमेल्स करायचा आणि काही महिन्यांनी पुन्हा माझ्याशी त्याने संपर्क केला. मी त्याला समजवायचा प्रयत्न केला की आता सगळं संपलं आहे, पण तो पुन्हा मला बोलण्यात गुंतवत राहिला. मी लपून त्याच्याशी बोलत राहिले, कारण तो माझ्याशी कमजोरीचा फायदा घेत होता. सुरुवातीला बोलण्यातच राहत होता, पण नंतर तो काहीतरी मागायला लागला. कधी पैसे, कधी दागिने. प्रत्येक वेळी म्हणायचा, ही शेवटची वेळ आहे, पण मग पुन्हा काहीतरी मागायचा. मी घाबरले, लपवू लागले आणि मी हे नातं वाढवतच गेले. इतके की मी पलकचे दागिने देखील मोहनला दिले की तो शांत होईल, माझ्या मागे लागणार नाही. तो खूप स्वार्थी आणि चालाक होता. कॉलेजमध्ये तो सगळ्यांचा विश्वास जिंकायचा आणि त्यानंतर वापर करायचा. माझ्या बाबतीतही त्याने हेच केलं. सुरुवातीला प्रेम दाखवलं, जवळीक वाढवली आणि मी मूर्खपणाने त्याला आपला खरा मित्र समजलं. कॉलेजमध्ये मी काही निष्काळजीपणाने फोटो त्याला पाठवले होते किंवा त्याने गुपचूप काढले होते. तेच फोटो दाखवून तो मला धमकावत राहिला. म्हणायचा, माझं ऐकलं नाहीस तर तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवीन. मी घाबरले. त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण तो काही ऐकत नव्हता. याच भीतीत मी पलकचे दागिने त्याला दिले की कदाचित तेवढं केल्यावर तरी तो शांत बसेल. पण तो तिथेही थांबला नाही. तो सतत धमक्या देत राहिला आणि आपलं काम काढून घेत राहिला. मी इतके अडकले होते की ना परत मागे फिरता येत होतं, ना कुठे लपता येत होतं. मला स्वतःची खूप लाज वाटते की मी माझ्या चुकीचं ओझं एका निरपराधीवर टाकलं, जी फक्त स्वतःच्या हक्कासाठी उभी राहिली होती. मोहनने ते दागिने परत दिले नाही. त्याने त्यातले अर्धे दागिने विकून टाकले आणि उरलेल्या बाबतीत म्हणाला, उरलेले नंतर देईन. तेवढ्यात पलकची घटना घडली आणि ती घरी परत आली. मी मोहनला स्पष्ट सांगितले की आता काही शक्य नाही. ना माझ्याकडे दागिने आहे, ना पैसे. तो पुन्हा धमकावू लागला की मी तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन. तेव्हा मी त्याला स्पष्ट उत्तर दिलं, ठीक आहे, पाठव, मला काही फरक पडत नाही. जर त्याने मला सोडायचं ठरवलं तर सोडेल आणि जर त्याला माझ्यावर विश्वास असेल तर तो माझ्यावर विश्वास ठेवेल. जे करायचे ते कर. मग त्याने मला सोडलं. पण जेव्हा पलकने विचारलं तेव्हा मी खूप घाबरले, कारण त्या दागिन्यांपैकी 5 तोळ्यांचे दागिने मोहनने विकून टाकले होते आणि आता माझ्याकडे तिला परत देण्यासाठी काहीच नव्हतं. पलक, मला माफ कर. मी तुझं खूप मन दुखावलं आहे. वहिनीने माझ्यासमोर हात जोडले आणि गुडघ्यावर बसून रडत माफी मागायला लागली. ती म्हणाली, मला खूप लाज वाटते. माझी चूक मला समजली आहे. मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले, पण कृपया मला माफ कर. मी तुझ्या पायाशी आहे. मी काहीही बोलू शकले नाही. फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले आणि मग हळूच म्हटलं, मी तुला मनापासून माफ करते, कारण मी जर तुला माफ केलं नाही तर कदाचित स्वतःलाही कधी माफ करू शकणार नाही. मी भावालाही सांगितले की त्यांनी सुद्धा बहिणीला माफ करावं, कारण जे व्हायचं होतं ते झालं होतं. आता आपण सगळ्यांनी पुढे जायचं आहे. भावानेही माझं ऐकलं नाही आणि शांतपणे मान हलवली. मी ते दागिने विकले आणि त्याच पैशातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला. कपड्यांची शिलाई करण्याचं काम केलं आणि ऑनलाईन ऑर्डर घेणं सुरू केलं. आता माझा मुलगा शाळेत जाऊ लागला होता आणि मीही माझं आयुष्य स्वाभिमानाने जगत होते. दुःख झेलल्यानंतर मला समजलं की जर एखादी स्त्री धैर्याने उभी राहिली तर ती स्वतःचं नशीबही बदलू शकते. माझं आयुष्य आता खूप सुखद झालं होतं. मी माझ्या मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला होता आणि भाड्याने एक वेगळं छोटंसं पण शांततामय घर घेतलं होतं.
मी भावाचं घर सोडलं होतं, कारण मला असं वाटत होतं की माझ्या उपस्थितीमुळे त्यांच्या घराचं वातावरण पुन्हा खराब होऊ नये किंवा त्यांच्या नात्यावर कोणतंही ओझं पडू नये. आणि आता मी स्वतंत्र झाले होते. माझा व्यवसाय खूप चांगला चालत होता. मी अनेक कारागीर ठेवले होते आणि आता तो एक मोठा व्यवसाय आणि बुटीक बनला होता. मी आता घाऊक दराने कपडा आणायची, स्वतः डिझाईन करून बाजारात पाठवायची आणि ते लोकांना खूप आवडायचं. आता माझं एक नाव झालं आहे. माझं बाळही एका चांगल्या शाळेत शिकू लागलं होतं. माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. पण अर्जुनला मी कधीच विसरू शकले नाही. तो नेहमी माझ्या श्वासात असायचा आणि त्याचा स्पर्श आजही मला आठवतो. मला वाटायचं की अर्जुन काही दिवसातच परत येईल आणि मी खूप आनंदी होईन, पण तो आता कधीच परत येणार नव्हता. माझा मुलगा नेहमी विचारायचा, आई, बाबा कधी येणार? तर माझं उत्तर असायचं, बाळा, ते नक्की येतील एक दिवस. ते काही कामासाठी दुसऱ्या देशात गेले होते. कारण मी माझ्या मुलाला कधीच निराश करू इच्छित नव्हते की तो वडिलांच्या प्रेमळ सावलीपासून वंचित राहील किंवा कोणत्याही प्रकारच्या हीन भावनेचा शिकार होईल. माझ्या व्यवसायात दिवसेंदिवस चांगलीच प्रगती होत होती. ऑर्डर्स वाढत होत्या आणि लोक माझ्या कामाचं कौतुक करत होते. मी जो प्रवास अश्रूंनी सुरू केला होता तो आता नव्या विश्वासाने आणि बळाने पुढे जात होता. माझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार होतं. मी दुःखातून शिकले की जर स्वाभिमान आणि धैर्य असेल तर स्त्री सहजासाठी रस्ते तयार करू शकते आणि अंधारातही प्रकाश शोधू शकते. माझ्या आयुष्यात आता शांतता आली होती. मी माझ्या कामात व्यस्त होते आणि मुलाच्या संगोपनात मनापासून मेहनत करत होते. याच दिवसामध्ये माझी भेट किशोरशी झाली. तो माझा नियमित ग्राहक होता. तो नेहमी आपल्या बहिणीसाठी कपड्यांचे ऑर्डर देत असे आणि प्रत्येक वेळी वेळेवर येऊन सामान घेऊन जात असे व धन्यवादही देत असे. त्याने कधीही डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं नाही, फक्त आपल्या कामात राहायचा. त्याची ही सवय मला आवडू लागली होती आणि तो नेहमी मला मॅडम म्हणून संबोधायचा. तो कधी माझ्या शिलाई केंद्रात आत शिरला नव्हता. तो बाहेरून यायचा आणि कपडे घेऊन जायचा. तो माझा मुलगा कियानवर खूप प्रेम करत होता. त्याची खूप काळजी घेत असे. जेव्हा तो कपडे घेण्यासाठी यायचा तेव्हा कियानसोबत खेळायचा, हसायचा, मजा करत असायचा. मला त्याची ही सवय खूप आवडायची. तो कियानला अगदी आपल्या मुलासारखं समजवायचा. सुरुवातीला आमचं नातं केवळ व्यवसायापुरतं मर्यादित नव्हतं, पण नंतर तो अधूनमधून माझ्या कामाबद्दल विचारू लागला, सूचना देऊ लागला आणि मला हिंमत द्यायचा की तू खूप धैर्यवान आहेस. एक दिवस त्याने म्हटलं, तुझ्यासारख्या स्त्रियांना जग सलाम करतं, ज्या स्वतःच्या मेहनतीवर उभ्या राहतात. मी त्याचं बोलणं ऐकलं आणि शांत राहिले, पण माझ्या मनात कुठेतरी एक कोवळ भावना जन्म घेऊ लागली होती. जसजसं मी अर्जुनच्या दुःखातून बाहेर पडत होते तसतसं किशोरच्या विचारांनी माझं मन व्यापून टाकत होतं. का कुणास ठाऊक, पण मी त्याच्याकडे ओढली जात होते. वेळ पुढे सरकत गेला. तो कियांसाठी खेळणी घेऊन यायचा, त्याच्या शाळेच्या फीची काळजी करायचा आणि अनेकदा विचारायचा, तू थकलेली दिसतेस, काही विश्रांती घे, मी आहे ना तुझ्यासाठी. आता तो आमच्या घरी ये जा करायला लागला होता. जेव्हा मी थकलेली असायचे तेव्हा तो माझ्या कामात हातभार लावत असे आणि अनेकदा तर माझ्या स्वयंपाकघरातले सगळे कामंसुद्धा करून टाकायचा. ही गोष्ट मला त्याची खूप आवडायची. आता मला कोणाचीही भीती नव्हती, ना लोक काय म्हणतील याची फिकीर होती. मी आता फक्त माझ्या मस्तीत रमलेला होतो. किशोर आणि माझ्यातील समजूतदारपणाचं नातं खूप घट्ट होत चाललं होतं. मला कळलंच नाही की तो कधी माझ्या आयुष्यात असा आधार बनून आला, ज्याने मला केवळ माझा भूतकाळ नाही तर वर्तमान आणि येणाऱ्या भविष्यकाळही सुंदर करण्याची प्रेरणा दिली. आता मी केवळ एक आई किंवा विधवा नव्हते, तर एक धैर्यशील आणि आत्मनिर्भर स्त्री होते, जिच्या आयुष्यात एक नवीन आणि खरा साथ आलेला होता. वेळ पुढे सरकत गेला आणि किशोर कियांशी अधिकच जवळीक साधू लागला. तो त्याच्यासाठी वस्तू आणायचा आणि प्रेमाने वागायचा.
माझ्या मुलालाही तो आवडू लागला होता. तो नेहमी माझी चौकशी करत असे आणि मदतीची तयारी दाखवत असे. तो म्हणायचा, तू आयुष्यात खूप काही सहन केला आहे, आता तुला शांततेची गरज आहे. तुझ्या मुलाला एक सुरक्षित भविष्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. आमचं बोलणं रोजच झालं आणि तो माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनत गेला. त्याचं वागणं खूप साधं होतं, त्याच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता आणि त्याच्यासोबत असताना मला वाटायचं की खरोखर कोणीतरी आहे जो माझा विचार करतो आहे आणि मला समजतो. एक दिवस त्याने धाडस करून आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याने सरळ शब्दात सांगितलं की त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. त्याने असंही सांगितले की तो मला आणि माझ्या मुलाला एक चांगलं आयुष्य स्वतः द्यायचं स्वप्न बघतो आणि कायमचं आमच्यासोबत राहू इच्छितो. मी त्याचं बोलणं ऐकलं आणि मनातली एक शांतता अनुभवत कोणतीही शंका न ठेवता त्याला होकार दिला. कारण आता मला खरंच एक प्रामाणिक आणि विश्वासू आधाराची गरज होती. मी खूप थकले होते, एकटीने आयुष्याशी झुंजता आणि त्याच स्वरूपात मला असा माणूस मिळाला होता जो केवळ मला नव्हे तर माझ्या मुलाचाही स्वीकार करू इच्छित होता आणि त्याचीही काळजी घ्यायला तयार होता. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटीच पडले होते. समाजाने मला इतक्या प्रकारे अपमानित केलं होतं की त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि आमचं आयुष्य सुखात चालू झालं. माझ्या व्यवसायातही भरभराट झाली. आता संपूर्ण व्यवसाय किशोर सांभाळू लागला होता आणि मी घरी राहून मुलांची काळजी घेत होते. कारण आता माझी 2 मुलं होती. कियान आता शाळेत जायला लागला होता, तर माझी छोटी मुलगी रिया अजून खूप लहान होती. तिला अजून माझ्या मायेची गरज होती. आता मी निश्चिंतपणे किशोर आणि माझ्या मुलांसोबत आयुष्य जगू लागले होते. भाऊ आणि वहिनीही खूप आनंदी होते. भाऊ आता चांगला व्यवसाय करू लागला होता. त्यांचेही आयुष्य स्थिर झाले होते. जर त्या दिवशी मी वहिनीला माफ केलं नसतं तर कदाचित भाऊ वहिनी आज इतक्या शांततेत आणि दुःखात राहू शकले नसते. माणसाने नेहमी मन मोठं ठेवायला हवं, जेणेकरून गरज पडली तर आपण कुणाला माफ करणे इतके मोठे होऊ शकतो. कारण माफ करणं ही एका खऱ्या माणसाची मोठी खूण असते. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.